लाडकी बहीण योजना महिला खुश झाल्या। राज्य सरकारचा नवीन निर्णय। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात। सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याचे वितरण पाहायला मिळत आहे। काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना आता थेट 3,000 रुपयांचे वाटप हे होणार आहे। पैसे आले की लगेच तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना थेट 3,000 रुपयांचे वाटप होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम तर जमा होणार आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये हे महिलांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। त्याचबरोबर आता मोफत साडीचे देखील राज्यातील महिलांना वाटप होणार आहे। ही एक लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबरच म्हणावी लागेल। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 10 जिल्हे आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये केव्हा आणि किती वाजता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय झाला असून आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याकरिता तब्बल 3,500 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता काही वेळेमध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची यादी समोर आली आहे। यामध्ये आता 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती थेट हप्त्याचे वितरण पाहायला मिळत आहे। आता काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये तर मिळणारच आहेत, मात्र काही महिलांना थेट 3,000 रुपयांचे देखील वितरण सध्या पाहायला मिळत आहे। आता हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती आले की लगेच तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये तर काही महिलांना 3,000 रुपयांचे वाटप होणार आहे। त्याचबरोबर आता हप्ता तर मिळणारच आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम तर होणारच आहे, मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर आता मोफत साडीचे देखील महिलांना वाटप होणार आहे। आता याच्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत ते देखील पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे यांचा देखील अतिशय मोठा निर्णय झालेला आहे। ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नाही, आता पैसे तर तुम्हाला भेटणारच आहेत। त्यातले त्यात आता अजित पवार यांनी देखील मोठी खुशखबर दिली आहे। तब्बल 3,000 कोटींच्या चेकवर सही केली असून आता फक्त एक आदेश राहिला आहे। तो आदेश आला की लगेच तुमच्या खात्यावरती थेट हप्त्याचे वितरण होणार आहे। आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना मोफत साडीचे देखील वाटप होणार आहे आणि मोफत साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची यादी देखील सध्या जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये आता पैठण तालुक्यातील 6,766 लाभार्थी महिलांना मोफत साडी मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता पैठण तालुका आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील तालुके देखील आपण पाहणार आहोत। त्याकरिता तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। आता पहिल्या टप्प्यामध्ये पैठण तालुक्यातील 6,766 लाभार्थी महिलांना मोफत साडी मिळणार आहे। अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना ह्या साडीचे आता वाटप होणार आहे। त्याचबरोबर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत थेट राज्यातील महिलांना लाभ तर होतच आहे। सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण करण्यात येत होते। त्याच धर्तीवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता कंपन्यांकडून 3 मोफत गॅस सिलेंडर राज्यातील महिलांना देण्यात येणार आहेत। केंद्र सरकारच्या 300 रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त आता राज्य सरकार प्रति सिलेंडर 530 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणार आहे। म्हणजेच की आता केंद्र सरकारचे 300 रुपये आणि राज्य सरकारचे 530 रुपये असे एकूण आता 830 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। हे सिलेंडरचे म्हणजेच की एका सिलेंडरचे 830 रुपये असे महिलांच्या खात्यावरती थेट रक्कम आता जमा होणार आहे। म्हणजेच की हप्ता तर मिळणारच आहे। त्यासोबत आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि मोफत साडी असा लाभ आता राज्यातील महिलांना होणार आहे। त्यातले त्यात हप्ता तर आता लवकरच मिळणार आहे। मात्र एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे। लाडक्या बहिणींची आता संख्या आणखीन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकंदरीत जर बातमी पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखीन कमी होण्याची शक्यता आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता वगळण्यात येणार असल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे। यासाठी आता आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार असून लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायकच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता 2.5 लाख म्हणजेच की आता जर पाहायला गेलं तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता यामधून वगळण्यामध्ये येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 10 जिल्हे आहेत ते आपण पाहूयात। तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट हप्त्याचे वितरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल,
त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे, धाराशिव देखील या जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे। आता या शहरातील म्हणजेच की या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे। यामध्ये नागपूर असेल, त्यानंतर अमरावती असेल, अमरावतीनंतर नाशिक असेल, त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, कोल्हापूर आहे, त्यानंतर लातूर देखील जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे, म्हणजेच हप्ता तर मिळणारच आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि मोफत साडीचे देखील वितरण होणार आहे। ही लाडक्या बहिणींसाठी मोठीच बातमी म्हणावी लागेल। आता कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत ते जर पाहायला गेलं तर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की 4 ते 5 दिवसाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता काही महिलांना थेट 3000 रुपयांचे देखील वाटप होणार आहे, म्हणजेच की ज्या महिलांना मागचा हप्ता भेटला नव्हता अशा महिलांना आता मागच्या म्हणजेच की 7व्या हप्त्याची 1,500 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये असे एकूण 3000 रुपये आता या महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।